ठीक आहे, शरद पवारांच्या पक्षाची असेल, त्यांची स्वतःची सुद्धा, कारण त्यांनी स्थापन केलेला पक्ष हा हायजॅक केला गेला आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं तो हायजॅक केलेला पक्ष हाच मूळ पक्ष आहे म्हणून अजित पवारांकडे दिला आणि आता अजित पवारांच्या निधनानंतर त्या पक्षाचा लढा पुन्हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे. साहजिक आहे, एखाद्या व्यक्तीला हे वाटणं स्वाभाविक आहे, की मी हयात असताना मी स्थापन केलेला पक्ष त्याच्यासाठी मी भांडतोय, तर आता जिथे हे पूर्ण झालेलं आहे, की बारगळलं म्हणजे विलिनीकरण हे बारगळलेलं आहे आणि आता दुसरा पक्ष जो आहे, तो विलिनीकरणाविषयी काहीही बोलत नाही. त्याला नकोच आहे ते आणि सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीनं चौथ्याच दिवशी अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावरनं शरद पवारांना हे लक्षात आलं असेल, की आपला लढा आपल्याला द्यायचा आहे. आता आपण पुन्हा मैदानात उतरलं पाहिजे म्हणून ते जातही असते. पण नितीश कुमारांचं काय? त्यांची इच्छा दिल्लीत यायची होती, नव्हती. त्यांना तर मुख्यमंत्री पदावर खाली उतरवलं आणि दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायला लावला राज्यसभेचा. ते काय? एक बघा की या सगळ्या गोष्टींमध्ये ना लॉंग टर्म थोडे काही प्रश्न निर्माण होणार आहेत असं क्लिअर. कारण हे कसं आहे की आता आपण म्हणजे अमेने सांगितलेल्या गोष्टींची मी सहमत आहे की शरद पवारांना ज्या काही दिल्लीतल्या घडामोडी आहेत किंवा दिल्लीत जे काही पुढे होणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी तिथे असणं हे त्यांनाही हवंय, काँग्रेसलाही हवंय वगैरे हे ठीक आहे. पण महाराष्ट्रातली ग्राउंडवरची रियालिटी आहे त्याच्याकडे थोडं आपण येऊ. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये एक दोन मुद्दे मी गेल्या वेळी तुमच्या शो मध्ये बोललो होतो, मागच्या एक दोन शो मध्ये. त्याची थोडी उजळणी फक्त अशी बघायला पाहिजे की हे जे एक मोठा व्हॅक्युम जो झालेला आहे पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पॉवर सेंटर्स आपण जे म्हणतो त्यामध्ये महापालिका येतील, वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, इतर म्हणजे जिल्हा परिषदा वगैरे हे सगळं येईल. आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर हा फार एक मोठा भाग आहे, तो येईल, जो की राष्ट्रवादीचा सगळा बेसिक पाठीचा कणा आहे. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो कणा आहे. त्याच्यामध्ये अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण होणारे जे चॅलेंजेस आहेत आणि आता विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येणार नसतील असं जर निर्माण होणार असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मला तरी असं दिसतंय की राष्ट्रवादीला अस्तित्वाची लढाई ही जी काही मागच्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसली तशीच पुढे ती चालू ठेवावी लागेल अशी लक्षणं मला दिसत आहेत. याचं कारण आता अजितदादा नाहीत, दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते, नेते, जयंत पाटील यांच्यासारखा चेहरा किंवा अन्य सगळे म्हणजे सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये असतील वगैरे, हे सगळे या बाजूला अजितदादांच्या पक्षात येणार. त्यामुळे एक फोर्स म्हणून आपण इमर्ज होऊ अशी जी अपेक्षा होती ती पण आता नाहीये. अशा परिस्थितीत काय होईल हे मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाने पुढच्या 2-3 वर्षात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्ते आणि अन्य माणसं आपल्याकडे वळून घेणं, संस्था वगैरे आपलं अधिपत्य निर्माण करणं, विशेषतः साखर कारखाने, सूतगिरण्या, सोसायट्या, बँका, सहकारी बँका वगैरे हे प्रचंड ऍक्टिव्ह पद्धतीने सुरू केलेलं आहे, ऑलरेडी सुरू केलं. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलं या गोष्टीचं मला आश्चर्यच वाटतंय. कारण यावेळी सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी जोर लावला होता असं मला कळलं की आता अजितदादा नाहीयेत तर आपण ते पालकमंत्रीपद आपल्याकडे घेऊ, त्याच्यात काही कोणी फार बोलणार नाही. सुनेत्रा वहिनीने आपण कॅबिनेट मध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि एक्साईज वगैरे दिलेलं आहे, त्यामुळे हीच संधी आपण हे करावं अशा विचार प्रवाह होता. त्यामुळे कशी ही स्पेस हळूहळू भाजप घेत राहील आणि ती स्पेस घेताना एक चातुर्याने केलेली गोष्ट अशी आहे की जी लक्षात फार महत्वाची घेतली पाहिजे की नवीन ट्रेंड राजकारणामधला कार्यकर्त्यांनाच उचलून आपल्या बाजूला आणून बसवणं हा असल्यामुळे किंवा नेत्यांना उचलून आपल्या बाजूला आणून बसवणं असल्यामुळे ओरिजिनल पक्षाची जी ताकद आहे त्याला पूर्णच खिंडार पडतं. हा नवीन पॅटर्न तुम्ही बघा 2024, 25, 26 मध्येच तुम्हाला दिसलाय, जो पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून दिसला. त्याची सुरुवात तिथून झाली की अजित पवारांना मुळात अस्वस्थता वाटणं आणि त्यांनी एकत्रीकरणासाठी शरद पवारांबरोबर काही मीटिंग घेणं याचं मूळच याच्यामध्ये आहे की त्यांच्याबरोबर 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असलेले कार्यकर्ते, नेते, ज्यांना पुढे ते तिकीट देणार आहेत वगैरे अशी माणसंच एकदम कमळाच्या बाजूला जाऊन बसली आणि त्यांना आता आपण काय करायचं असा प्रश्न पडला. त्याच्यातून त्यांना असं वाटलं की दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण झालं पाहिजे वगैरे. हा पर्स्पेक्टिव्ह घेऊन जर तुम्ही पुढच्या 2-3 वर्षाकडे बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की हे सगळं आपण जे बोलतोय की राष्ट्रवादीला पुढे म्हणजे आता शरद पवार दिल्लीत असतील आणि हे सगळे इथे आहेत वगैरे वगैरे,
आणि यांना विलिनीकरण नकोय, एकत्रीकरण नकोय, ही जी बाजू आहे, अजितदादांच्या पक्षाची जी बाजू आहे त्यांना, हे सगळं लक्षात घेता पक्षाचा आशिष अस्तित्वाचाच प्रश्न परत येईल. याचं कारण आता जे नवीन नेतृत्व पक्षाचं आहे त्याच्यामध्ये कोणाचे चेहरे कुठल्या 3 दिशांना आहेत आणि त्याच्यामध्ये काय कसं मॅनेज करायचं याच्याबद्दल कसे प्रश्न आहेत याच्याबद्दल लोक बोलायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही प्रशांत जगताप यांच्यासारख्या पुण्यातल्या शहराध्यक्षांनी काय केलं हे तुम्ही सगळे बघतायत, तुम्ही जाणताय. तो पण एक मार्ग आहे अनेकांसाठी ज्यांना सॅफ्रन पार्टीज किंवा सॅफ्रन अलायन्स याच्या विरोधात उभं राहायचंय अजूनही पुढच्या काही काळात, त्यांच्याकडे तो मार्ग आहे. आणि दुसरे जे ते सरळ जाऊन अलायन्स मध्येच बसणार आहेत ना. त्याच्यातला तिसरा अँगल असा आहे की एकनाथ शिंदे ज्यांच्याबद्दल मी लिहिलं सुद्धा आणि तुमच्या ह्याच्यात बोललो सुद्धा की आता एकनाथ शिंदे यांनी सरळ सरळ काल म्हणजे मला वाटतं एका मराठी पेपर मध्ये त्यांनी तो कोट दिलाय की शरद पवार साहेब उभे राहत आहेत आणि परत राज्यसभेत जात आहेत म्हटल्यावर प्रश्नच येत नाही. ते महाराष्ट्रातलं एक वंदनीय नेतृत्व आहे आणि त्यांच्याबरोबर आता आम्ही सहकार्य करणार वगैरे वगैरे. अँगल लक्षात घ्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आता मराठा फेस कोण हा प्रश्न आहे. अजित पवारांच्या नंतर तुम्ही बघा की मराठवाड्यामध्ये मराठा फेस आहेत, विदर्भात कमी प्रमाणात असतील पण असतील, कोकणामध्ये आहेत पण म्हणजे राणे किंवा असे आहेत, पण पश्चिम महाराष्ट्राला मराठी चेहरा कोण असा प्रश्न आता पडला आहे. त्यामध्ये तुम्ही एकनाथ शिंदे ज्या झपाट्याने ते सगळे स्पेस घेत आहेत आणि आता ते परत परत आपली नाराजी भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल किंवा अन्य गोष्टींबद्दल दाखवतायत मधून मधून वगैरे. तर हा एक शरद पवार, एकनाथ शिंदे आणि या सगळ्यांचा एक परत एक हे म्हणजे त्याच्यात परत एकनाथ शिंदे कोणाकोणाला आपल्या बाजूला घेतील, काय करतील वगैरे अशी परिस्थिती आहे. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं ओव्हरऑल अस्तित्व हाच विषय मला वाटतं 2029 पर्यंत मोठ्या प्रमाणात पुढे येईल. सरकार केंद्रातलं हा जो विषय आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इमिजिएट इन्स्टॅबिलिटी आता काही मला दिसत नाही त्यामध्ये. कारण आम्ही यांनी सांगितलेली कारणं तर आहेतच, त्या व्यतिरिक्त नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांचे खासदार आणि बाकी सगळं जे काही इक्वेशन बसलेलं आहे आणि मुख्यतः उद्योगपती वर्ग हा जो काही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार आहे त्याच्यामुळे ते तशी इन्स्टॅबिलिटी मला तरी 29 पर्यंत दिसत नाही. मात्र तोच मुद्दा जो तुम्ही त्या मुद्द्यावरती येत होते. बघा इकडचा जो सत्ताधारी गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यामध्ये बघा हळूहळू ना तुम्हाला ते चेहरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपच्या लाईनवरती जाताना दिसत आहेत. ठळक एक्झाम्पल काल परवाकडं आज दिसलेलं ते म्हणजे धनंजय मुंडे. ज्या पद्धतीनं ते मुख्यमंत्र्यांविषयी बोलतायत, त्यांच्या योजनांविषयी बोलतायत, त्यांची एक जवळीक दिसते आहे. म्हणजे त्याचबरोबर मग ते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, शरद पवारांच्या डोक्यात हा सुद्धा विचार असेल की अजित पवार यांच्या अवतीभोवतीचं जे कोंडाळं होतं ते कोंडाळं हे मूळ राष्ट्रवादी असावी याच विचाराचे आहेत असा विषय आता नाही आहे. अजित पवार तो कदाचित राहणार नाही आणि त्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना कळेल की पक्ष चालवणं हे मोठं काम अजित पवार कशा जिकरीनं करायचं आणि शेवटी त्यांनाही की पुन्हा काकांचाच मार्ग योग्य दिसतोय, आपण तो प्रयोग पुन्हा करावा का असा काही विचार असू शकतो. आता तुम्हाला मी एक अँगल असं सांगतो की बघा भारताच्या राजकारणामध्ये उद्योग जगत, कॉर्पोरेट वर्ल्ड वगैरे याचं किती महत्वाचं हे असतं आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे. त्याच्या डिटेल्समध्ये जायला नको. म्हणजे कोण सरकार स्थापन करतं, कोणी काँग्रेसचं युपीए सरकार खाली पाडून त्याच्या जागी भाजपचं सरकार आणण्यामध्ये पुढाकार घेतला, निधी लावला, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यात कोणाची नावं घेण्याची गरज नाही. तुम्हाला एक अँगल सांगतो बघा की महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कुठल्या दिशेने चालली आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मला दिल्लीतल्या एका चॅनलनी, एका नेटवर्कनी मोठ्या दिल्लीला बोलवलं होतं स्टुडिओमध्ये आणि माझ्या बरोबर जे पॅनल होतं त्याच्यामध्ये चर्चेला एक प्रसिद्ध लेखक चेतन भगत हे बसलेले होते. आता चेतन भगत हे मुंबईच्या कॉर्पोरेट वर्ल्ड आणि याच्यामध्ये वेल कनेक्टेड, सगळ्या त्यांचं जे काय सर्किट आहे त्याच्यामध्ये पार्ट्या बिर्ट्या सगळं आणि कनेक्शन्स वगैरे याच्यामध्ये किती म्हणजे किती मिसळलेले आहेत आणि किती ते आतले सगळे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे किंवा ते काय त्यांची बॅकग्राऊंड आहे. वारंवार चेतन भगत आमच्या स्वतः मोठे लेखक आहेत, IITian आहेत, वेल कनेक्टेड इन कॉर्पोरेट वर्ल्ड. म्हणजे हे याच्यासाठी सांगतोय, तुमच्या प्रेक्षकांना कदाचित इंटरेस्ट वाटेल आम्हाला सुद्धा, की वारंवार चेतन भगत यांचा त्यामध्ये असा दावा होता आणि पुन्हा पुन्हा ते एक गोष्ट बोलले. 2-3 दिवस आमच्या चर्चा होत्या पोलिंग, काउंटिंग आणि सगळ्या ह्याच्यामध्ये. तर
सतत त्यांचं असं होतं की डज महाराष्ट्र नीड 2 शिवसेनाज, डज महाराष्ट्र नीड 2 एनसीपीज, व्हॉट इज दिस, व्हाय इज टॅक्सपेयर्स मनी गोइंग ऑन दिस, वगैरे वगैरे. ओके, लक्षात घ्या, भाजपची गरज म्हणून भाजपनी ते पक्ष फोडले, त्यामुळे 2 पक्ष म्हणजे 2 अलायन्स होते, त्याच्यामध्ये 6 पक्ष झाले आता, वगैरे वगैरे. सगळं जरी असलं तरी कॉर्पोरेट वर्ल्डचा एक असा आता कदाचित असा एक या दिशेने हे आहे, इंडिकेशन आहे किंवा त्यांचा प्रयत्न आहे की हे अतिपक्ष झालेले आहेत आणि सगळ्यांना मॅनेज करणं, सगळ्यांच्या निधी सगळ्यांचे बघणं, हे करणं वगैरे, हा डोक्याला ताप आहे. 2 पक्ष किंवा 3 पक्ष जास्तीत जास्त असावेत, अशा दृष्टीने थिंकिंग हे तिथे पेरलं जातं क्लिअरली, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या चर्चेमध्ये. महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार चालवणाऱ्या 3 पक्षांची गरज आहे का, असं ते म्हणत होते. म्हणजे काय, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, ठीक आहे, बाळासाहेबांचे ते हे आहेत वगैरे, एकनाथ शिंदेची एक शिवसेना आणि राज ठाकरे यांची एक मनसे, म्हणजे तिन्ही पक्ष बाळासाहेबांचे जे काही विचार आहेत, शिवसेनेचे ओरिजिनल मराठी माणूस किंवा हिंदुत्व काय जे असेल त्यासाठी एक पक्ष पाहिजे. शरद पवारांचा लेफ्ट ऑफ सेंटर जो काही विचार आहे किंवा प्रादेशिक अस्मिता, ह्या मुद्द्यावर त्यांनी पक्ष काढला, शाहू फुले आंबेडकर मार्गावर चालणार, त्या विचाराचा एक पक्ष पाहिजे. काँग्रेस आहेच आधीपासून. एवढे पक्ष कशासाठी, अशा दिशेने कॉर्पोरेट वर्ल्डचं थिंकिंग जात असल्याचं मला तिथे इंडिकेशन वारंवार मिळालं. त्याला खूप हवा पण दिली जात होती त्या सगळ्या डिस्कशनमध्ये, आणि मोठ्या उद्योगपतीचाच तो चॅनल होता, त्यामुळे काही प्रश्न येत नाही इंग्रजीमध्ये. आता लक्षात तुम्ही घ्या की यांचा सगळा प्रयत्न, हे जे काही 2 राष्ट्रवादी आहे ते बंद करून टाका, त्यातली एकच ठेवा, 2-3 शिवसेनाचे गट आहेत ते नको, एखादंच कुठलं तरी ठेवा, याला संपवा त्याला संपवा, अशा दिशेने ओव्हरऑल तुम्हाला मी व्यापक मॅक्रो चित्र सांगतोय देशातलं, अशा दिशेने थिंकिंग आणि तसं प्लॅनिंग आहे. त्याच्यातला एक भाग असा असतो की एफिशियंट जी माणसं आहेत, ज्यांची निवडणुकीमध्ये विजयी होण्याची पात्रता आहे, म्हणजे विनेबिलिटी फॅक्टर ज्यांच्यावर, त्याला आपल्या बाजूला घेऊन टाका, त्याला काय हवंय, मंत्रिपद हवंय ते करून टाका, असं थिंकिंग आणि अशा तऱ्हेचं प्लॅनिंग लार्जर स्टेजवर, दिल्लीच्या पातळीवर जे नॅशनल प्लॅनिंग चालतं त्याच्यामध्ये आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाच्या बद्दल आपण त्या निमित्ताने येऊ की नितीश कुमार यांचा बिहार मधलं सगळं जे अस्तित्व आहे ते मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं अस्तित्व संपवणे आणि त्यांना दिल्लीला राज्यसभेमध्ये नेऊन बसवणे, आणि बिहार मधली जी काही नितीश कुमार यांच्या पक्षाची जी काही बांधणी असेल, काय असेल, त्यातली सगळी माणसं आपल्या बरोबरच आपल्याकडे वळवणे, आपल्यातच घेणे. रामदास आठवले यांना भाजपच्या यादीमध्येच त्यांचा समावेश करणे. रामदास आठवले यांनी खुलासा दिलाय की नाही मी आरपीआय म्हणूनच लढतो आहे, ते ठीक आहे, योग्य आहे, टेक्निकली ते म्हणतात ते बरोबर आहे. पण भाजपने जी यादी जाहीर केली महाराष्ट्रासाठी राज्यसभेची, त्याच्यामध्ये भाजपच्या आशिष काय म्हणतात त्याला, लेटर हेड, भाजपच्या लेटर हेड, भारतीय जनता पक्ष अशा लेटर हेडवरच्या यादीमध्ये पहिलं नाव रामदास आठवले यांचं. तिकडे नितीश कुमार यांचं बघा. करून सांगतोय, मला भाजपचा एक नेता असं म्हणाला होता की आशिष रामदास आठवले हे आमचे 4थे उमेदवार असतील की ज्यांना आम्ही पण आमची मतं देऊ आणि एकनाथ शिंदे पण त्यांची मतं देतील, बरोबर असं तो म्हणाला होता. आणि त्यानंतर जेव्हा यादी जाहीर झाली ती भाजपच्या लेटर हेड वरती राष्ट्रीय कार्यालयानं जाहीर केली, ज्यामध्ये पहिलं नाव रामदास आठवलेंचं होतं. रामदास आठवलेंचं म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या लेटर हेडमध्ये राष्ट्रीय सेंट्रल मुख्यालयातून आलेल्या यादीत पहिलं नाव भाजपच्या यादीत रामदास आठवले असणे. दुसरं म्हणजे इकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाचा निर्णायकी अवस्था केल्यासारखी असणे, कारण त्यांना दिल्लीला आपण हलवतोय, म्हणजे तो पक्ष पूर्ण त्याचं अस्तित्व कमी करून तिथे 2 पार्टी हे ठेवा की काँग्रेस एका बाजूला आणि भाजप आणि अलायन्स हा एका बाजूला, असं करणे, किंवा काँग्रेस आणि लालू यांचा पक्ष आणि या बाजूला आम्ही, असं 2च पक्ष, बायपोलर. आणि महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा सांगतोय, मार्क माय वर्ड्स, पुढच्या 3 ते 4 वर्षात यांना बायपोलर परिस्थिती आणायची आहे. आशिष, बायपोलर आशिष आणि अमेय, हे तुम्ही विचार करा, मी तुम्हाला खरोखर सांगतोय, हे लार्जर स्केल प्लॅनिंग मला दिसतंय. आता तुमच्या बोलण्यातनं आठवलं म्हणून, अमय तुला आठवत असेल आपण 2015ला बिहारला गेलो होतो आणि आपण एक 5-6 दिवस होतो बिहारमध्ये, आपल्यासोबत आणखी काही आपले सहकारी होते. काय लक्षात आलं की बिहारमध्ये हायवेज आहेत पण विकास फारसा नाही. काल माझ्या डोक्यात काय आलं की भाजपला आता तिथं त्यांचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, बसवायचा आहे, याचा अर्थ त्यांना बिहार ऑन रोड ऑफ डेव्हलपमेंट हा न्यायचा आहे की मोठ्या प्रमाणात इथे जमीन उपलब्ध आहे आणि आता विकास साधायचा असेल तर भूमी अधिग्रहण हे झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपला प्रो डेव्हलपमेंट मुख्यमंत्री पाहिजे.
की जो कसलीच पर्वा करणार नाही आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली तो राजकारण सुद्धा विकासमय गतिमान करेल आणि कामं सुद्धा होतील आणि त्यात पक्षाला सुद्धा उभारी मिळेल, असा विचार न कळत माझ्या डोक्यात आला. का तर बिहारची तेव्हाची परिस्थिती बघितली. कारण नितीश कुमार कितीही म्हटलं तर बिहारी हित कशात आहे, बिहारच्या सर्वसामान्य बिहारी माणसाचं हित त्याच्या जमिनीमध्ये त्याच्या रोजीरोटीमध्ये आहे हे जाणणाराच नेता आहे. तो डेव्हलपमेंटला एका मर्यादेपर्यंत नक्कीच संमती देईल, पण अशी डेव्हलपमेंट की जिथे सर्वसामान्यांचा विचारच नाही याला तो हो म्हणेलच असं नाही. मग त्याच्याऐवजी आम्ही आमचा मुख्यमंत्री बसवतो, तुम्ही या दिल्लीमध्ये बसा, आणखी काय हवं ते सांगा, आता इथे आम्हाला डेव्हलपमेंट करायचं, असा विचार भाजप करू शकतं. भाजप तेवढा प्रॅक्टिकल आहे. अमय, बिहार हे शेवटचं राज्य होतं उत्तर भारतातलं ज्याला गायपट्टा म्हटलं जातं, काऊ बेल्ट, की जिथे भाजपचा मुख्यमंत्री आतापर्यंत बसलेला नव्हता. बाकी हरियाणापासून ते अगदी झारखंड पर्यंत सगळीकडे भाजपचा मुख्यमंत्री केव्हा ना केव्हा बसलेला आहे. फक्त बिहारमध्ये बसलेला नव्हता, तो आता बसेल. भाजपची ही पहिल्यापासून इच्छा होती की या राज्यामध्ये आपला मुख्यमंत्री बसावा, काहीही करून बसावा. त्याच्या मागची दोन मोठी कारणं आहेत. एक म्हणजे बिहार हे उत्तर भारतातलं एकाच वेळेला 40 खासदार देणारं मोठं राज्य आहे, आणि दुसरं म्हणजे जितकं महाराष्ट्र पॉलिटिकली मराठी माणसं सेन्सिटिव्ह असतात, अवेअर असतात, तशाच पद्धतीने आशिष सर तुम्हाला आठवत असेल आपण 15ला गेलो आणि मी सतत मागच्या 5 इलेक्शन बिहारच्या गेलेलो आहे. बिहारमध्ये मला नेहमी जाणवलेलं आहे, रादर असं मराठी माणसांना राग येईल, पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामधलं एकेकाळी 10-15 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये जो राजकीय समज असायची लोकांची, सर्वसामान्य लोकांशी बोलताना, ती आता हरवत चाललेली बघायला मिळते. पण बिहारमधल्या लोकांची राजकीय समज अत्यंत तीव्र स्वरूपाची आहे. ते गरीब आहेत, त्यांच्याकडे उद्योगधंदे नाहीत, त्याच्यामुळे त्यांना स्थलांतर करावं लागतं. तिथल्या नैसर्गिक आपत्तींमुळे स्थलांतर करावं लागतं. त्या राज्याचे प्रॉब्लेम्स बहुतांशी नैसर्गिक आहेत आणि बाकीचे सगळे फ्युडल सिस्टीमचे आहेत. हे सगळं जरी असलं तरी बिहारमध्ये राजकीय समज असणारी माणसं मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याच्यामुळे बिहार सारख्या पॉलिटिकली सेन्सिटिव्ह राज्यावर सत्ता मिळवणं फार महत्वाचं भाजपला वाटत होतं. शेवटचं राज्य होतं ते भाजपने या पद्धतीने मिळवले. खर तर विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपचा प्रयत्न होता मुख्यमंत्री म्हणून आपणच पुढे रेटायचं, पण ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे रेटायला गेलो तर कदाचित नितीश कुमार मुख्यमंत्री व्हायचे राहिले बाजूला, सत्ताच आपल्या हातातून जाईल, त्यावेळेला ते बॅकफूटवर गेले. मग नितीश कुमारना त्यांनी चेहरा म्हणून प्रोजेक्ट केला. पण त्याच वेळेला हे बोललं जात होतं की नितीश कुमार यांना यापुढे फार काळ राहू देणार नाहीत त्या पदावर, आणि त्या पद्धतीने भाजपने ऑपरेशन केलं. खरं तर बीजेपीने ज्या पद्धतीने ऑपरेशन नितीश कुमार केलेलं आहे बिहारमध्ये, याची खूप व्यापक चर्चा झाली पाहिजे. कशा पद्धतीने जनता, कुठला या देशातला नेता असा आहे मला सांगा जो मुख्यमंत्री पद सोडून एका राज्यसभेवरती जाईल आणि मला राज्यसभेवर जायचं होतं वगैरे काहीतरी कारण देईल त्याच्यामुळे, आणि तोही नितीश कुमारांसारखा, तोही बिहार सारख्या राज्याचा मुख्यमंत्री, 10 वेळचे आणि ही मुख्यमंत्री. त्याची 10वी टर्म आहे. त्याच्यामुळे आयुष्यभर मुख्यमंत्री राहावं हे स्वप्न असलेला तो माणूस आहे नितीश कुमार. पण ज्या पद्धतीने आधी जनता दल युनायटेड फोडली, साम दाम दंड भेद हे सगळे मार्ग वापरून ज्या पद्धतीने जनता दल युनायटेड ताब्यात घेतली, हे भाजपच्या कॅरेक्टरला आणखीन एक सिद्ध करणारी गोष्ट झालेली आहे. म्हणजे भाजप ज्यांचा मित्रपक्ष राहिलेला आहे ते पक्ष भाजपने नंतर काळाच्या ओघात खिशात घेतल्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ती शिवसेना असो, अकाली दल असो, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष असो, AIADMK असो तामिळनाडूमध्ये, आणि आता जनता दल युनायटेड असो, किंवा आसाम गण परिषद हा पक्ष आसाम मधला असो, भाजप ज्यांचा मित्र राहतो त्या सगळ्यांना सोबत घेतो आणि नंतर गिळंकृत करून टाकतो, असा भाजपवर नेहमी आरोप होत आलेला आहे. आणि हाच करतो नितीश कुमार आणि शरद पवार यांच्याबद्दलचा एक मुद्दा आहे जो मराठी लोकांनी, शरद पवारांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये भाजप कुणाच्या जीवावर वाढली? शिवसेनेच्या. त्या शिवसेनेची भाजपने नेमकी काय परिस्थिती करून ठेवलेली आहे ही डोळ्यासमोर आहेच. पण महाराष्ट्रामध्ये भाजप निव्वळ शिवसेनेच्या जीवावर नाही वाढली. महाराष्ट्रामध्ये भाजप वाढण्याला एक मोठं कारण हे शरद पवार साहेब सुद्धा राहिलेले आहेत. त्यांचं गोपीनाथ मुंडेंशी अजिबात पटत नव्हतं, पण आपल्याला आठवतं ना, जितेंद्र आव्हाडांनी एक किस्सा सांगितला होता की प्रमोद महाजनांच्या राज्यसभेच्या अर्जावर काही गोष्टी नव्हत्या, पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला अर्ज काढला गेला त्यावेळेला त्या गोष्टी तिथे दिसल्या. ही शरद पवार साहेबांची जादू आहे वगैरे वगैरे. सो ही जी जादू त्यांनी करायची केली, आणि वारंवार आणि भाजपने नेहमी शरद पवारांकडे मराठा वोट बँक ही पॅन
महाराष्ट्र अपीलची कधीच नव्हती. खरं तर मराठा वोट बँक ॲज सच नाहीच आहे. माझं तर scattered आहे. मत असं पण माझं तर मराठा नेता म्हणून भाजपनी त्यांच्या विरोधात राजकारण मात्र नक्कीच केलं पक्ष वाढवताना. माझं तर असं म्हणणं आहे की सतत मराठा 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 करून भाजपने शरद पवारांचं राजकारण संकुचित केलं. चव्हाण साहेब म्हणजे शरद पवारांना जो राजकारणाचा वारसा लाभला तो यशवंतराव चव्हाणांचा, आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना जो वारसा लाभला तो जे. जवळकर चळवळीचा, म्हणजे महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी चळवळीचा वारसा आहे. हम्म. ही अजिबात मराठा बहुल चळवळ नव्हती, ही बहुजन समाजाची चळवळ होती. त्याच्यामध्ये माळी, साळी, कोष्टी, हे सगळे धनगर, वंजारी हे सगळे घटक होते आणि या सगळ्यांचं मिळून बहुजनांचं ते राजकारण होतं. ते यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत बहुजनांचं राजकारण होतं. शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने ते चालवण्याचा पुढे प्रयत्न केला. त्यांच्या राजकारणाबद्दल अनेक मतभेद असले तरी सांगतो की महाराष्ट्राचा शेवटचा बहुजन नेता म्हणजे शरद पवार आहेत. पण त्या पवारांना सतत मराठा 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 अशा पद्धतीचं राजकारण पुढे त्यांच्यावर थोपवण्याचा, त्यांच्यावर टॅगिंग करण्याचा प्रयत्न करून नॉन मराठा बहुजनांना आपल्या सोबत घेण्याचा सतत प्रयत्न केला आणि त्यातूनच महाराष्ट्रामध्ये ओबीसींची जो वोट बँक उभी करण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे. हा अत्यंत दीर्घ असा असा हा सगळा इतिहास आहे. पण त्यामुळे ही थोडक्यात सांगा, पण त्यामध्ये भाग असा आहे मी फक्त क्लॅरिफिकेशन तात्पुरत्या- देतो प्रेक्षकांचा गैरसमज नको म्हणून. मी आत्ताच म्हणालो होतो की मराठा वोट बँक ॲज सच नाही. मला म्हणायचं आहे की मराठा वोट बँक ॲज सच कोणा एका नेत्याच्या दावणीला नाही, कधीच हे मला नव्हती. म्हणायचं. कधीच नव्हती. मराठा समाज हा नेहमीच महाराष्ट्रातला पुरोगामी, सुसंस्कृत आणि समाजाला पुढे घेऊन जाणारा, लिडरशिप करणारा असा समाज राहिलेला होता, जोपर्यंत त्याच्यावर जे. जवळकरांच्या चळवळीचे संस्कार होते ज्या पिढीवर, तोपर्यंत आपण महाराष्ट्रातल्या गावगाड्याला, 12 बलुतेदार समाजाला सोबत घेऊन पुढे जायचं आहे ही भावना असलेला समाज होता. ज्यावेळेला त्याला एकारलेपणा, टोकाचा त्याला एका साईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवत गेलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला सतत खच्चीकरण करण्यासाठी म्हणून शरद पवारांनी अशी असंख्य उदाहरणं दाखवता येतील. सातत्याने भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला आणि जमेल तिथे भारतीय जनता पक्षाला मदत केली, विशेषतः विदर्भामध्ये मदत केली आणि त्यातूनच म्हणजे महाराष्ट्रात भाजप वाढलेला 2 कारण आहेत. एक, बाळासाहेबांनी हिंदुत्वाची लाईन घेतली आणि शिवसेनेने भाजपला मदत केली, आणि पवार साहेबांनी अनेक वेळेला छुप्या पद्धतीने मदत केली. आणि आज म्हणजे एक घरगणित महाराष्ट्रात- उदाहरण देतो. 2014ला निकाल पूर्ण लागायच्या आतच दुपारी 12-12:30च्या दरम्यान शरद पवारांच्या पक्षाने आता भाजप सत्तेवर येतोय म्हणून आमचा त्यांना पाठिंबा असेल, कारण असं प्रफुल्ल राज्याच्या पटेल- असं प्रफुल्ल- स्थिरतेसाठी हा असं निर्णय प्रफुल्ल पटेल असं स्वतः प्रफुल्ल आम्ही पटेलांनी घेतलेला ज्या आहे अशी भूमिका जाहीर झाली होती. असं प्रफुल्ल पटेलांनी ज्या वेळेला जाहीर Yes, केलं प्रफुल्ल त्यावेळेला मी पटेल, त्यांच्या- सुनील तटकरे, अरे बूम धरायला होतो की मी तिथे सिल्वर ओकला. हा, तर त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा हा आहे की हे सातत्याने केलेलं आणि झालंय काय की हे जे पवार साहेबांचं राजकारण आहे, ह्या नेहमी चाणक्य, मास्टर स्ट्रोक, इलास्टिक पॉलिटिक्स वगैरे वगैरे करून सांगण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. ते नव्हतं. ते काँग्रेसच्या खच्चीकरणाचं राजकारण होतं. आणि आता या परिस्थितीमध्ये ज्यांनी वाढवलं, ज्यांच्यामुळे आपण वाढलो, त्या भाजपनेच ह्या सगळ्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे जे नितीश कुमारांचा हात, जर नितीश कुमार नसते तर भाजपला बिहारमध्ये कोणी उभं पण केलं नसतं दरवाजामध्ये. नाही, हा प्रश्न मी शरद पवारांच्या जवळच्या एका नेत्याला विचारला होता, का हो न मागता तुम्ही कसा काय पाठिंबा जाहीर केला? ते म्हणले, आशिष असं आहे की भाजप सत्तेच्या जवळ चाललं होतं, पण बहुमताला त्यांना गरज होती ती शिवसेनेची, कारण तेव्हा सगळे पक्ष हे स्वतंत्र लढले होते. जर का शिवसेना तेव्हा पहिल्या 3-4 महिन्यात सत्तेत आली असती तर शिवसेनेनं काय केलं असतं, आमचं जे केडर आहे, ज्यांना सत्ताच हवी आहे, नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अशा मानसिकतेत ते पक्ष स्थापना झाल्यापासून 6व्या महिन्यात तर आम्ही काँग्रेस, ज्यांच्यापासून आम्ही वेगळे होऊन पक्ष स्थापन केला, त्यांच्याबरोबर गेलो. तर आमचे कार्यकर्ते हे शिवसेनेकडे नॅचरली वळले असते. ते थांबवण्यासाठी म्हणून मग आम्ही बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि नंतर विधानसभेमध्ये तो अदृश्य हातही दिसला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस. या सगळ्या सोयीस्कर भूमिका पृथ्वीराज चव्हाण हे हायकोर्टात गेले होते, पण हायकोर्टानं सांगितलं की विधिमंडळ इटसेल्फ कायदेमंडळ आहे, तेव्हा हायकोर्टाचं काही तिकडे लागू होत नाही, तेव्हा तुमची याचिका त्यावरती आम्ही काही करू शकत नाही. येस, आय एम राईट रोहित चंदावरकर? हे सगळं आहे आणि ह्या सगळ्या सोयीस्कर हो, भूमिका ते तर आहेत. केलंच, पण नाही याचं हे फक्त अमेय म्हणतोय ते तसं झालेलंच आहे. इनफॅक्ट अमेयने यावर लेखही लिहिलाय, तो आज मला वाटतं प्रसिद्ध झालाय किंवा काल हे झालाय.
गुजरातमध्ये नाही का त्यांनी 40-44 आमदारकीचे उमेदवार उभे केले राष्ट्रवादीने. म्हणजे गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा जो लढा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला कधी 99 जागा, कधी 100-105 जागा वगैरे इतकी निकराची लढाई असताना त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 44 उमेदवार एकदा भाजपला हवे त्या ठिकाणी उभे केले. काँग्रेसची मतं त्यांनी घेतली. जो रोल गेल्या काही निवडणुकात आम आदमी पार्टी करतंय बिहारमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये किंवा गुजरातमध्ये. केजरीवाल यांची जी आता त्यांना जो दिलासा म्हणा, सुटका झाली म्हणा, गुजरातमध्ये ते काँग्रेसला इंगा दाखवतील. गुजरातची निवडणूक आहे मला वाटतं 28 मध्ये ना, कधी आहे? 28 आता 5 राज्यांचा लागतायत. पश्चिम बंगाल, 28 मध्ये गुजरातची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड रिपोर्ट्स आहेत त्याच्यात दिसते की बीजेपी इज वरीड. बीजेपीला ऑपोजिशन स्पेस मध्ये मतं विभागली जाणं याच्यावरच गुजरात मधला खेळ आहे त्यांचा, दुसरं काही नाहीये. एनिवे आपला विषय आज गुजरात नाही, पण मला शेवटी फक्त एवढंच सांगायचं की यामुळे 5 राज्यांच्या निवडणुका कदाचित पुढच्या आठवड्यात लागू शकतात. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी आणि आसाम. बरोबर. तर शेवटी एवढंच की एक कमालीची अनसर्टनिटी मला या सगळ्यात दिसते. आणि आपण जरी म्हणत असलो की आता 3 वर्ष कुठली निवडणूक नाही वगैरे वगैरे, तरी सुद्धा आपण न्यूज जीवी असल्यामुळे आपण एक गोष्ट अशी म्हणू शकतो की आपल्याला बराच स्कोप अचानक एकनाथ शिंदे हे देऊ शकतात. पुन्हा पुन्हा आपल्याकडे एवढी अनुभवाची शिदोरी आहे की आपल्याला बातम्या मिळवायला त्यावरती चर्चा करायला काही अडचण नाही. हा, म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की एक सगळीकडे मीडियामध्ये नाही, आशिष थोडक्यात मला असं म्हणायचं हे म्हणायचं आहे, शरद पवार यांचं महाविकास आघाडीमध्ये राहणं हे काँग्रेसला सुद्धा आता खऱ्या अर्थानं फार महत्वाचं आहे. याचं कारण असं की ज्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागतायत त्यात बहुतेक ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना जास्त आहे. म्हणजे मग ते विदर्भातल्या असू दे, उत्तर महाराष्ट्रातल्या असू दे. तेव्हा महाविकास आघाडी ही त्यामध्ये आता पुन्हा एकी दिसते आहे, कारण तिन्ही पक्षांनी एकमत करून शरद पवारांना पाठवलंय. हाही त्यामागे तुम्ही एक वेगळा अँगल बघा. कारण असं नाही की आता विरोधी बाकावर काहीच नाही, आता शरद पवारांचंच काही नाही, असं नाही आहे. उलट त्याला एक स्पिरिट मिळालेलं आहे. नाही, ते आहेच. आणि हे बघा, ओव्हरऑल प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी जो आपण वारंवार म्हणतो, तो सत्ताधारी पक्षाच्या बाजूला प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असल्यामुळे त्याच्यामध्ये नाराजीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे निधीवरून असेल, बाकीच्या गोष्टींवरून वगैरे असेल. त्यामुळे 3 वर्ष आता पूर्ण सामसूम असं काही होणार नाही असं एक आपण म्हणून तेवढ्यावर थांबू शकतो की काही गोष्टी होऊ शकतात, काही नवीन इक्वेशन्स इमर्ज होऊ शकतात. आणि पुढच्या म्हणजे आता एक 6-8 महिने ठीक आहे, काही होणार नाही फार, पण परत काहीतरी हालचाली, परत कोणीतरी इकडून तिकडे जाणं, परत कोणीतरी बंड करणं, अमुक करणं वगैरे काही घडू शकतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.